महाराष्ट्र के अर्थसंकल्पीय अधिवेशन में दक्षिण नागपुर के विधायक मोहन मते ने मानेवाड़ा क्षेत्र की 43 एकड़ जमीन का मुद्दा उठाया। वर्षों से पार्क आरक्षण में दर्ज इस जमीन पर हजारों परिवार रह रहे थे। उन्होंने सरकार से आरक्षण हटाकर इसे आवासीय क्षेत्र घोषित करने और नागरिकों को सुविधाएं देने की मांग की है। अध्यक्ष महोदय की माझ्या मतदारसंघात मानेवाडा नावाची वस्ती आहे आणि तिथले त्या वस्तीमध्ये कमीत कमी 43 एकर जमीन ही पार्क आरक्षणात दाखवली होती। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं ही जी जागा आहे पार्क आरक्षणाची ही अनेक वर्षापासून हे पार्क आरक्षण म्हणून दाखवलं, परंतु 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी अनेक लोकांनी तिथले प्लॉट खरेदी केले। प्लॉट खरेदी केल्यानंतर त्या भागात आपली घरं बांधली आणि घरं बांधल्यानंतर आज आपण बघतो त्या भूखंडावर 90% लोकांनी आपापली घरं बांधली आहे आणि त्याच्यामुळे 43 एकराचं हे पार्क आरक्षणाचा जो विषय होता तो विषय आज संपूर्ण संपला। जसं तुम्हाला संपूर्ण 43 एकरात हे वस्त्या उभ्या झालेल्या अध्यक्ष महोदय दिसतील। अध्यक्ष महोदय, हा केवळ जमीन आरक्षणाचा विषय नाही तर सामान्य नागरिकांच्या जगण्याचा आणि त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे। हजारो कुटुंबाचे भविष्य या निर्णयावर अवलंबून आहे। मी या सभागृहामार्फत राज्याचे नगर विकास मंत्री यांचं लक्ष वेधू इच्छितो की वाढत्या शहरीकरणामुळे नागपूर शहराच्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या संगती निर्माण झालेल्या आहेत। शासनाने वास्तविक परिस्थितीचा विचार करून नागरिकांना न्याय देणे आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्यास आहेत तिथे जी घरे उभी आहेत अजूनही कागदोपत्री पार्क आरक्षण ठेवणे म्हणजे त्या नागरिकांवर अन्याय करण्यासारखं आहे। म्हणून मी शासनाला मागणी करतो, मानेवाडा परिसरातील संबंधित जमीन पार्क आरक्षणातून वगळून निवासी झोनमध्ये समाविष्ट करण्यात यावी। त्या भागातील नागरिकांना कायदेशीर मान्यता व सर्व मूलभूत नागरिक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात। संबंधित नियोजन प्राधिकरणाला तातडीने निर्देश देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा। अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पीय चर्चेच्या माध्यमातून मी शासनाला आवाहन करतो की दक्षिण नागपूरच्या नागरिकांना न्याय देऊन मानेवाडा परिसरातील हा प्रश्न तातडीने अध्यक्ष महोदय सोडवला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दक्षिण नागपूर मतदारसंघाच्या शासनाच्या अनेक वर्षापूर्वी विविध आराखड्यांतर्गत अनेक जागांवर वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणे निश्चित करून त्या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या, परंतु आजची जी वास्तविक परिस्थिती आहे ती पूर्ण बदललेली आहे। 40-50 वर्षापासून हजारो कुटुंब पक्की घरं बांधून या तिथे वास्तव्यास आहेत आणि ही कुटुंबे इथे जन्मली वाढली त्याच्या पिढ्यानपिढ्या इथे राहतात आहे। प्रत्यक्षात पूर्ण विकसित निवासी वसाहती बनल्या आहेत, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या जागांवर अजूनही जुना विकास आराखड्यानुसार आरक्षण कायम असल्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे। मान्य मध्ये घरांवर बँक कर्ज मिळत नाही, मालमत्तेवर कायदेशीर व्यवहार करता येत नाही, पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करता अडथळे येतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कधी शासन येऊन घर निष्कासित करेल का अशी सततची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे। 40-50 वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबांना आजही अनिश्चिततेत जीवन जगायला लागत आहे। अन्यायकारक परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, वास्तविक पाहता ज्या जागांवर इतक्या वर्षापासून पक्के बांधकाम झाले आहे त्या संपूर्ण वस्त्या त्या ठिकाणी जुने आरक्षण करणे व्यवहार्य नाही आणि न्याय नाही। म्हणून या अर्थसंकल्पीय मागणीच्या चर्चेच्या माध्यमातून मी शासनास मागणी करतो की दक्षिण नागपूर मतदारसंघातील आरक्षण जागा तातडीने सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांचे पक्के वास्तव आहे त्या ठिकाणचे आरक्षण तात्काळ रद्द करावे। त्या जागांना नियमित निवासी क्षेत्र म्हणून घोषित करून नागरिकांना कायदेशीर हक्क द्यावेत। तसेच नागरिकांना मालमत्ता हक्क, बँक कर्ज आणि इतर शासकीय सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा करावा। अध्यक्ष महोदय, या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की 34 वस्त्या अशा आहे त्या 34 वस्त्यांमध्ये आरक्षण असलं आहे आणि ते 100% तिथे बांधकाम झालेलं आहे।